रत्नागिरी सिंधुदुर्गमधून इच्छुक असलेले शिवसेना नेते किरण सामंत यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली। फडणवीसांना भेटून आल्यानंतर सामंत समर्थकांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। नारायण राणे यांच्या पाठोपाठ किरण सामंत यांनीही 4 अर्ज घेतल्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे। गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवातही केली। त्यानंतर त्यांनी 4 अर्ज घेतले। त्यापाठोपाठ किरण सामंत यांनी नागपूरमध्ये फडणवीसांची भेट घेऊन उमेदवाराची मागणी केली। लोकसभेच्या ऐवजी किरण सामंत यांना विधान परिषदेसाठी संधी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा होत असली तरी या चर्चेला कोणी दुजरा दिला नाही। निवडून येण्याच्या क्षमतेवर तिकीट द्या हाच मुद्दा किरण सामंत सातत्याने मांडत आहे। आता त्यांनीही अर्ज घेतल्यामुळे उमेदवारी महायुतीकडून कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।